बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणा एवढंच राज्यामध्ये गाजणारं प्रकरण म्हणजे परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींचा पोलीस कोठडीतला मृत्यू आणि सोमनाथ यांच्या मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच झाल्याचा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये ठेवण्यात आला. न्यायदंडाधिकाऱ्यांनी 452 पानांचा गोपनीय अहवाल मानवाधिकार आयोगाला सादर केला आहे. या अहवालानंतर मानवाधिकार आयोगानं पोलिसांना नोटीस बजावली आहे. सोमनाथ सूर्यवंशींचा 15 डिसेंबरला कोठडीत असताना मृत्यू झाला होता. दरम्यान सोमनाथच्या अंगावर अनेक जखमा होत्या असं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं. तर यावरून विरोधकांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. इन्स्टिट्यूशनल किलिंग होत असेल तर कायदा सुव्यवस्था कशी टिकेल असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केलाय. तर संजय राऊत आणि नितीन राऊतांनी गृह खात्यावर खापर फोडल्याचं दिसून आलंय. इन्स्टिट्यूशनल किलिंग जर महाराष्ट्रात वाढायला लागल्या तर कायदा आणि सुव्यवस्था कशी टिकायची? कुठल्याही राज्याच्या प्रगतीसाठी कायदा आणि सुव्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची आणि जबाबदारीची असते. वारंवार आम्ही तेच सांगतो आहोत ना, पोलिसांच्या मारहाणीत जर त्याची हत्या झाली असेल तर त्याला गृह खातं जबाबदार आहे. गृह खातं जबाबदार असतील तर गृहमंत्री जबाबदार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये गृह मंत्रालय गृह खातं संपूर्णपणे फेल झालेलं या ठिकाणी दिसतं. ती हत्या पोलिसांनी त्याला जे अमानुष मारहाण केली त्यामुळं झाली असल्याचं त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दाखवण्यात आलं. तर या प्रकरणातील संबंधित पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करा अशी थेट मागणी सोमनाथ सूर्यवंशींचे भाऊ प्रेमानंद सूर्यवंशी यांनी केली आहे. पाहूया. सरकार ऐकतंय का? आतापर्यंत सरकारकडून काय तुम्हाला मदत मिळाली? सरकार तरी कोण ऐकत नाही, कारण ते माननीय मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं विधानसभेमध्ये. चुकीची माहिती दिली होती की सोमनाथचा मृत्यू हे पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला नाही. मुख्यमंत्री साहेब हे गृहमंत्री आहेत, त्यांनी मान्य केलं पाहिजे. त्यांनी मीडियासमोर येऊन सांगितलं पाहिजे की सोमनाथचा मृत्यू हे पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला आहे. माफी वगैरे मागण्याची काही गरज नाही, कारण जे काही पोलीस दोषी असतील त्यांना शिक्षा तर झालीच पाहिजे ना. त्यांची पाठराखण करून काहीच गरज नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.